इन्फो न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। जळगाव जामोद येथे धोपेश्वरकर किड्स केशव माधव विद्या मंदिर मध्ये स्नेह संमेलन संपन्न। बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद येथे जळगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित धोपेश्वरकर किड्स केशव विद्या मंदिर तथा माधव विद्या मंदिर मध्ये दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारीला वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी जळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी, संचालक तथा प्राचार्य अविनाश कुलकर्णी, दी न्यू एरा हायस्कूल तसेच संचालक सर्वश्री अभिजित कुलकर्णी, शशिकांत गुप्ता तसेच प्राचार्य धोपेश्वरकर किड्स तथा केशव माधव विद्या मंदिर सौ सोनाली कुलकर्णी, शाळेच्या समन्वयक सरस्वती महाले या उपस्थित होत्या। सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। 2 दिवस चालणाऱ्या या स्नेह संमेलनात यावर्षी बचपन या संकल्पनेवर आधारित विविध सामूहिक नृत्य सादर करण्यात आले। बचपन या संकल्पनेच्या आधारे विद्यार्थ्यांच्या बाल जीवनातील विविध स्वभाव, गुण आणि त्यांची स्वप्ने, आकांक्षा, त्याचबरोबर शालेय जीवन तसेच आई वडिलांचा त्यांच्या आयुष्यातील अनमोल वाटा यावर विशेषत्वाने प्रकाश टाकण्यात आला। सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होताना दिसून येत आहे। जळगाव एज्युकेशन सोसायटी नेहमी विद्यार्थी हिताचे असे बरेच उपक्रम वर्षभरात राबवत असते। लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्टेजवर हजारो लोकांसमोर भाषण केल्याने म्हणा किंवा अभिनय सादर केल्याने यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात वक्तृत्व कला वाढीस लागून ते वक्तृत्व कलेमध्ये निपुण होतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुला-मुलींनी सदर स्नेह संमेलनात सहभाग नोंदवला। यावेळी विविध देशभक्तीपर धार्मिक गीतांवर मुला-मुलींनी आपला अभिनय सादर केला, तर काही बाल विद्यार्थ्यांनी आपापली छोटी अभिनयाची प्रात्यक्षिकं करून दाखवली। स्नेह संमेलनातील सहभागी पाल्यांचे कौतुक बघण्यासाठी आलेला पालक वर्ग तसेच प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्टेज समोर खिळून बसला होता। लाइटिंग, साऊंड सिस्टीम, स्टेज तसेच स्टेजवरील स्क्रीन अशा सुंदर नियोजनामुळे स्नेह संमेलनाचा हा कार्यक्रम खूपच उत्कृष्टपणे पार पडला। या सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य सौ सोनाली कुलकर्णी यांनी केले, तर सोहळ्याचे सूत्रसंचालन कुमारी कोमल उमाळे यांनी, तर आभार प्रदर्शन सौ अर्चना उगले यांनी केले। एन्फोर न्यूज साठी संतोष कुलते, बुलढाणा।
जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी दीवानी water have a life. Please save water. मत करो बच्चिया पाऊँ तू तू शक्य गोष्ट ही शक्य फक्त आईच करू शकते. राम राम बोलणे जय बालाजी जय सीताराम. तमाम महाराष्ट्रभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला देखील तुमच्या काही समस्या, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि थेट तुमचे प्रश्न N4 न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत सांगू शकता. तर संपर्कासाठी मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर. नमस्कार, मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज. N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार. नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं.